खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. शाळेत जाणाऱ्या अवघ्या 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर निर्घृण लैंगिक अत्याचार करणाऱ्याला सोलापूर न्यायालयाने मरेपर्यंत तुरुंगवासाची ऐतिहासिक आणि कठोर शिक्षा सुनावली आहे. सोलापूरचे जिल्हा व विशेष न्यायाधीश जे मोहिते यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला असून आरोपीला मरेपर्यंत कारावास आणि एकूण 71,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. बापू सिद्धप्पा कुसेकर, वय 25, राहणार अक्कलकोट, जिल्हा सोलापूर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. हे धक्कादायक प्रकरण 2014 मधील आहे. पीडित मुलगी अवघ्या 9 वर्षांची असताना ती शाळेत जात असताना आरोपी बापू कुसेकर याने तिला तिच्या आईच्या ताब्यातून बेकायदेशीररित्या जबरदस्तीने पळवून नेले. त्यानंतर अक्कलकोट परिसरातील एका निर्जन दगडाच्या खाणीत नेऊन आरोपीने तिला अमानुष मारहाण केली. तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. ही निष्पाप मुलगी नंतर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी पीडितेच्या आईने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. न्यायालयात सरकार पक्षाचा युक्तिवाद ठरला प्रभावी. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नाळे आणि काकडे यांनी केला. त्यांनी आरोपींविरुद्ध भक्कम आणि तांत्रिक पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता ॲडव्होकेट कविता बागल यांनी प्रभावी काम पाहिले. खटल्यादरम्यान सरकार पक्षाने मांडलेले पुरावे, पीडितेची साक्ष, तिला पळवून नेताना पाहणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, डॉक्टरांची वैद्यकीय साक्ष, या तांत्रिक पुरावे महत्वाचे ठरले. ॲडव्होकेट कविता बागल यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा आणि इतर कलमांखाली दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली. हा खटला तार्किक शेवटास नेण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, तत्कालीन एसडीपीओ विलास यामावार यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.